काही दिवसांपूर्वी जरीपटका परिसरातील मोबाईल दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीतील मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल दुकान फोडून चोरी झालेल्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे। या प्रकरणात दुकानातून सुमारे 25 मोबाईल फोन चोरीला गेले होते। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी लकडगंज परिसरात फिरत आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव गणेश तांडे असल्याचे सांगत गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीच्या चौकशीत त्याचा साथीदार शुभम कावरे याचाही सहभाग समोर आला। यातील एक साथीदार अल्पवयीन असल्याचेही तपासात निष्पन्न झालेत। पोलिसांनी आरोपींकडनं चोरीतील सुमारे 4,08,000 रुपयांचे 25 मोबाईल फोन तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली एक दुचाकी जप्त केली आहे। या कारवाईमुळे जरीपटका परिसरातील मोबाईल चोरीच्या मोठ्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलिसांकडून आरोपींची अधिक चौकशी सुरू असून या टोळीने आणखी कुठे चोरी केली आहे का याचा तपास केला जात आहे। जे कडबी चौक आहे तिथे मोबाईल शॉपिंग आहे, दुकान आहे। ते रात्री मधातून शटर वाकून चोरी झाली होती। त्यामध्ये आयफोन, सॅमसंग असे विविध कंपनीचे जवळपास 7 लाखाचे मोबाईल चोरी करण्यात आले होते। आम्ही लगेच गुन्हा दाखल करून त्या अनुषंगाने शोध घेतला। जे दुकानामध्ये आतमध्ये CCTV लागले होते त्याच्या अनुषंगाने आरोपीची आम्ही ओळख करून आरोपीचा आम्ही शोध घेतला व लगेच 24 तासात आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं जवळपास मोबाईल जे आहे आम्ही त्या जप्त केलेले आहेत। त्यामधला अजून एक आरोपी आहे, तो अजून पकडणे बाकी आहे। गुन्ह्याचा तपास API मोरखडे करत आहे। सदर गुन्ह्याचा मध्ये API मोरखडे व त्यांची टीम यांनी मेहनत घेऊन उघडकीस आणलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब, जॉईंट CP सर, रिजन मॅडम, DCP सर व ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास आम्ही उघडकीस आणला व पुढील तपास करीत आहोत। वेगवान तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे जरीपटका पोलिसांनी अल्पावधीतच या चोरीचा छडा लावला आहे। या आरोपींकडनं आणखी गुन्ह्यांची उकल होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।